भावसार समाजातील काही कार्यकर्ते छोट्या कारणामुळे विभागले गेलेले आहेत। त्यांचे वेगवेगळे गट तयार झाले आहेत। त्यामुळे भावसार समाजाच्या प्रगतीकरता सर्वांना एकत्र आणण्याकरता महाराष्ट्र भावसार समाज एकत्रीकरण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। याबाबत सविस्तर माहिती आंतरराष्ट्रीय भावसार महासंघाचे जनरल सेक्रेटरी रमेश नवले यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। करण्याची आज बैठक झाली। तुम्ही कुठून आला होता आणि काय सांगा त्या बैठकीमागचे? आज जी बैठक झालेली आहे एकत्रीकरणाची, त्यासाठी आम्ही पुण्याहून आलेलो आहोत। समाज एकत्र येणं हे अतिशय गरजेचं असतं, कारण एकीकडे आपण म्हणतो की समाज विकसित झालेला आहे, परंतु त्या विकासाबरोबर अनेक सारे प्रश्न हे तळागाळापर्यंत असतात। या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सगळ्यांनी एकत्र येणं, त्या प्रश्नांवर विचारमंथन होणं हे खूप गरजेचं आहे। मग ते प्रश्न आरोग्याचे असतील, महिलांचे असतील, युवकांचे असतील, किंवा युवकांच्या नोकरीविषयक असतील किंवा शिक्षणविषयक असेल, हे असे खूप साऱ्या प्रश्नांची चर्चा एकत्र येऊन होणं गरजेचं आहे। आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेतृत्व हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। हे नेतृत्व आपलं कसं असावं, या अशा विविध प्रश्नांवर चर्चा झालेली आहे। अनेकांनी आपली मतं मांडलेली आहे आणि अत्यंत असं खेळत मनमोकळ्या वातावरणामध्ये ही आजची मीटिंग पूर्ण झालेली आहे। आम्ही पुण्याहून आलो, खूप सारे विचार आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत। धन्यवाद। प्राध्यापक डॉक्टर रेणुका सुनील भावसार जालन्यावरून आलेली आहे आणि आज महाराष्ट्र भावसार एकीकरणासाठी आज आम्ही सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या राज्यातून इथे लोक आलेले आहेत। उद्देश हा आहे की भावसार समाजाचा एका छताखाली विकास कसा व्हावा, यासाठी विविध मतांतर या ठिकाणी होत आहे। समाजामध्ये अनेक प्रकारचे गट तट आहेत, अनेक प्रकारचे वैचारिक मतभेद असलेले लोक आहेत। त्यामुळे समाजाचा कुठेतरी विकास खुंटतो आणि तो विकास सातत्याने व्हावा या उद्देशानेच आज आम्ही औरंगाबाद इथे मोहनरावजी बोंबले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। म्हणून आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत। या एकीकरणामुळे समाजातील युवकांना बेरोजगारीपासून दूर करता येईल, तसेच महिलांच्या विकासासाठी कामं करता येईल, आम्हाला भावसार समाजाचा विकास स्थापन करता येईल, बालकांसाठी वेगवेगळ्या योजना आणता येतील। समाजामध्ये ज्या मुळापर्यंत गेलेल्या ज्या समस्या आहेत, जसं की घटस्फोटाचं वाढतं प्रमाण आहे, मुलींची जी समाजामध्ये संख्या आहे ती कमी झालेली आहे, या अशा शोषण होणाऱ्या गोष्टींपासून आम्हाला समाजाचं संरक्षण करता यावं। एका छताखाली जसं कुटुंबामध्ये एकच करता येईल, मग स्त्री असो किंवा पुरुष, तसं समाजामध्ये जर एक करता असेल, जर आम्ही कुणातरी एका पुढाऱ्याच्या आधी जर सगळं नेतृत्व दिलं तर नक्कीच समाजाचा विकास झाल्यासाठी शिवाय राहणार नाही। म्हणून आज आम्ही ही मीटिंग आयोजित केलेली आहे। पुढची मीटिंग आमची 14 तारखेला पुण्यामध्ये होती। आपलं नाव? मी डॉक्टर रेणुका सुनील भावसार, जालना इथे असते आणि मी आंतरराष्ट्रीय भावसार महासभेमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून काम करते। तर काय सांगाल, आज महाराष्ट्र भावसार समाजाची एकत्रित बैठक झाली, काय याच्या पाठीमागचा उद्देश होता? महाराष्ट्र भावसार क्षेत्रीय समाज हा ॲक्च्युली इट्स म्हणजे पार्ट ऑफ ऑल इंडिया भावसार क्षेत्रीय महासभा जे आहे त्याचंच एक महाराष्ट्र पण एक पार्ट आहे। 8 राज्यामध्ये आमचे समाजाचे लोक राहतात। झालं काय, गेल्या काही वर्षामध्ये जी आमची महासभा 8 राज्यामध्ये कार्यरत आहे, त्या वेगवेगळ्या कारणानं काही महासभेनं सिनियर कार्यकर्ते नाराज होऊन वेगळे वेगळे गटमध्ये विभागले गेलेले आहेत। मी रमेश नवले, जनरल सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय भावसार महासभा। आता आम्ही काही वेलविशर्स समाजप्रेमी लोकांच्या इच्छेनुसार हे पण केलेलं आहे की छोट्या छोट्या कारणाने जे आमचे मनं दुखावले गेले, काही वेगवेगळे गट पडले गेले, त्या सर्वांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून समाजाच्या प्रगतीमध्ये आम्ही एक होऊन काम करायचा निर्धार केलेला आहे। इतकाच मेन उद्देश आहे। एकतानं सर्व काही जे प्रगतीचा मार्ग आहे ते एकतेनंच खुलणार आहे। आमच्यामध्ये छोटासा समाज आहे, तर छोट्याशा समाजामध्ये वेगवेगळे गट नको आहेत, म्हणून स्वावलंबी समाजाला स्वावलंबी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सर्व ह्याच्यामध्ये
आमचे लोकांना म्हणजे कुठली गव्हर्नमेंटची फॅसिलिटी वगैरे घेत नाहीत आमचे लोक. काय त्यांचं म्हणजे एक DNA-मध्येच ते आहे की काय की जास्त गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीकडे जातात ते. स्वतःचं जे काही आहे स्वतःच्या स्वबळावरच करायची मनोवृत्ती आमच्या समाजाच्या लोकांची आहे. तर ह्याच्यासाठी समाजाकडून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या खास करून सामाजिकदृष्ट्या काय मदत करू शकतो ते आम्ही एक असलं तरच आम्ही समाजाचं उद्दिष्ट गाठू शकतो. त्यासाठी आम्ही हा निर्धार घेतलेला आहे आणि ह्या वेळेला जे आहे ना युनॉनियसली अध्यक्ष निवडायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. इतकंच मला सांगायचं. पॅडन महाराष्ट्रामध्ये समाजाची लोकसंख्या किती आहे? 1 कोटी नाही, महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे सेन्सस तर केलं नाही, अंदाजे सांगणं योग्य नाही, पण भयंकर संख्या आहे आमची. प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यामध्ये आमची जनसंख्या आहे. कर्नाटकमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा या 8-9 राज्यामध्ये आमची जनसंख्या आहे. आपलं नाव सर? रमेश नवले, कर्नाटक से आया हूँ मैं, जनरल सेक्रेटरी अंतर्राष्ट्रीय भावसार महासभा.